नमस्कार, आरतीच फॅमिली रेसिपीमध्ये मी आरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे। आज आपण इथे मस्त अगदी सोप्या पद्धतीने बेसन पिठापासून ढोकळा तयार करणार आहोत। ढोकळा खाताना चिकट लागू नये त्यासाठी इथे मस्त अशी आपण इथे फोडणी देऊन इथे रस्सा तयार करणार आहोत। ढोकळा म्हणाल तर अगदी सोप्या पद्धतीने आहे। लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एक इडलीचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये एक डब्बा ठेवून घ्यायचा, त्यामध्ये 1.5 ग्लास इतकं पाणी टाकायचं आहे आणि लगेचच एक गॅसवरती पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे। इथे आपल्याला लागणार आहे तो कुकरचं भांडं, त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आणि लगेचच ग्रीस करून घ्यायचं या पद्धतीने। आणि लगेच आपल्याला बॅटर तयार करण्यासाठी एक मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्यामध्ये 1.5 कप इतकं बेसन घालायचं। इथे वाटीने पण घेऊ शकता आणि कपाने पण सुद्धा तुम्ही घेऊ शकता। या पद्धतीने इथे मी 1.5 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये अर्धा चमचा इतकं मीठ घातलेलं आहे आणि 2 चमचे इथे साखर घालायची आहे। साखर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी सुद्धा करू शकता। आणि इथे अर्धा चमचा इथे हिंग घालायचा आहे आणि पाव चमचा इथे हळद घालायची। हळद थोडी कमी घालायची, त्याने ढोकळ्याला नाहीतर कलर उतरतो। आणि चवीपुरते इथे मिरच्या घालायच्या आहे, मिरच्या तुम्ही अधिक किंवा जास्त करू शकता। आणि आवडीप्रमाणे थोडंसं इथे अर्धा इंच अद्रक घालायची आहे या पद्धतीने। आणि इथे एक मोठा लिंबाचा रस बनवून घेतलेला आहे, तो पण इथे ॲड करायचा आहे। आणि इथे 1.5 वाटी बेसन घेतलेलं आहे, त्यासाठी इथे आपल्याला 1 वाटी पाणी घ्यायचं आहे। जर कपाने घ्यायला असेल बेसन पीठ तर 1 कप इतकं पाणी घ्यायचं आहे। या पद्धतीने यामध्ये पाणी घालायचं आहे आणि लगेचच हे मिक्सरला बॅटर लावून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपलं बॅटर तयार आहे। एक पसरट भांडं घ्यायचं, त्यामध्ये लगेचच हे मिश्रण काढून घ्यायचं। पसरट भांडं यासाठी घ्यायचं नाही, त्यानंतर आपलं बेसन पीठ चांगलं फुलतं। ढोकळा खाताना चिटकू नये त्यासाठी इथे 2 पळी इतकं तेल घालायचं आहे। 2 चमचे इतकं तेल वापरल्यानंतर परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। ढोकळा खाताना कुठेही चिकट लागत नाही, त्यामुळे इथे तेल घालायचं आहे। आणि आपल्याला महत्त्वाचा लागणारा म्हणजे तो इनो। इथे एक पॅकेट इनो घेतलेला आहे, तो यामध्ये संपूर्ण घालून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने इनो घातल्याच्या नंतर एकदम स्पॉन्जी असा आपला ढोकळा इथे तयार होतो। आणि लगेचच ते मिक्स करून घ्यायचं आहे। हे बॅटर इनो घातल्याच्या नंतर अगदी मस्त असं फुलतं आणि अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपण सोडा वापरलेला नाही आणि लिंबू सत्व सुद्धा वापरलेलं नाही आणि बेकिंग पावडर सुद्धा वापरलं नाही, तरीही आपला ढोकळा अगदी सॉफ्ट होतो। हे बघा, अशा पद्धतीने बॅटर तयार करून घ्यायचं आहे। बॅटर म्हणा तर दुप्पट इतकं फुललेलं आहे। बॅटर तयार झाल्याच्या नंतर लगेचच आपण तयार केलेला कुकरचं भांडं आहे, त्यामध्ये घालून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने मी सर्व बॅटर यामध्ये घालून घेत आहे। बॅटर तयार झाल्याच्या नंतर इथे अशा पद्धतीने त्याला बबल्स आलेले आहे। आता लगेचच गरम पाणी झालेलं आहे, त्यामध्ये आपल्याला हा डब्बा ठेवून द्यायचा आहे। पाणी शक्यतो करून इतपत गरम करून घ्या, थंड्या पाण्यामध्ये ठेवू नका। आणि इथे आपल्याला 20 मिनिटं इतकी वाफ काढून घ्यायची आहे। हवं तर तुम्ही कढई सुद्धा वापरू शकता। आता 20 मिनिटं इतके झाल्याच्या नंतर आपल्याला ढोकळा काढून घ्यायचा आहे। इथे बघा, मस्त असा जाळीदार ढोकळा तयार झालेला आहे। ढोकळा कसा चेक करायचा, त्यामध्ये चाकू घालायचा आणि चेक करायचा। जर का ढोकळा चाकूला चिटकला नाही तर आपला ढोकळा मस्त असा आपला शिजून तयार आहे। हे बघा, अशा पद्धतीने कुठेही चाकूला चिटकलेलं नाही, मस्त आपला ढोकळा इथे तयार आहे। अगदी सॉफ्ट इतका झालेला आहे। आता याला एका बाजूने ठेवायचा आणि थंड होऊ द्यायचा। तोपर्यंत आपण त्यासाठी लागणार आहे फोडणी तयार करून घेऊया। तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये जिरं, मोहरी 4 ते 5 इथे मी मिरच्या घेतलेल्या आहे कट करून, त्यामध्ये कढीपत्ता घालायचा आणि मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने। आणि यामध्ये अर्धा वाटी इतकं पाणी घालायचं। पाणी हवं तर तुम्ही जास्त सुद्धा करू शकता, लागेल त्या पद्धतीने तुम्ही इथे पाणी घालू शकता। आणि एक मस्त अशी उकळी करून घ्यायची। उकळी आल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला 2 ते 4 चमचे इतकी साखर घालायची। साखर घातल्याने पण छान चव येते। अशा पद्धतीने साखर घालून घ्यायची आहे। तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तर तुम्ही गोड सुद्धा बनवू शकता। साखर उकळी आल्याच्या नंतरच टाकायची आणि साखर फक्त वितळून घ्यायची। आणि त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर घालायची अशा पद्धतीने आणि लगेचच मिक्स करून घ्यायचं।
आणि आता आपला इथे थंड झालेला इथे ढोकळा बघा किती सुंदर असा झालेला आहे, कुठेही कलर बदललेला नाही किंवा हळदवरती आलेली नाही। थंड झाल्याच्या नंतर त्याला कडेने चाकू लावायचा आणि मस्त असा आपला ढोकळा काढून घ्यायचा। बघा अशा पद्धतीने आपला इथे ढोकळा तयार आहे। ढोकळा थंड झाल्याच्या नंतर मस्त असा कापून घ्यायचा। या पद्धतीने हवा त्या आकारात तुम्ही कापू शकता। ढोकळा कुठेही चिकट झालेला नाही, कुठे चिकटला सुद्धा नाही, मस्त असा आपला ढोकळा तयार झालेला आहे। बघा अशा पद्धतीने आपला ढोकळा मस्त असा इथे तयार झालेला आहे। ढोकळ्याला बघा किती सुंदर अशी जाळी पडलेली आहे, कुठेही चिकट झालेलं नाही किंवा त्यावरती हळदीचा सुद्धा कलर आलेला नाही। या पद्धतीने मस्त असा आपला इथे ढोकळा तयार आहे। ढोकळा एकदा असा दाबला तर स्पंज सारखा झालेला आहे। बघा अशा पद्धतीने त्यावरती आपण झालेली फोडणी अशी या पद्धतीने घालून घ्यायची आहे। आता एकदा घातल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही खाताना त्यावेळेस पण अगदी आणखी तुम्ही यावरती पाणी घालू शकता हे फोडणीचं। ढोकळा कुठेही चिकट होत नाही, कुठेही मस्त असा चिटकत नाही, एकदम असा सॉफ्ट इतका मस्त असा ढोकळा तयार होतो। हे बघा अशा पद्धतीने मस्त असा आपला ढोकळा तयार झालेला आहे। इथे मस्त असा आपला ढोकळा तयार झालेला आहे फोडणी पण घालून। हे बघा अशा पद्धतीने ढोकळा किती सुंदर झालेला आहे। व्हिडिओ थोडा जरी आवडला तर चॅनलला सबस्क्राईब आणि एक लाईक करायला मात्र विसरू नका। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा। धन्यवाद।